श्रीराम जय जय राम। अभिमान जाणे ही देवाची कृपाच। आता उत्सव पुरा झाला, आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा। ती खूण म्हणजे काय? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा। आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी। तर इथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का? इथे साक्षात परमात्मा आले आहेत, त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे। तर मला वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे। तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी। अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी। अभिमान तुम्हाला देता येईल का? अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का? अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे आहे। अभिमान सोडू म्हणून सुटत नाही। मागे एकदा असे झाले की एक जण 3 वर्षेपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता। मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे। एकदा त्याचे गुरु तिथून जात होते। त्याला साधनाची अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले। म्हणून ते त्याच्या जवळ जाऊन म्हणाले की तू इथे काय करतो आहेस? तर तो म्हणाला, मी इथे एके ठिकाणी बसून 3 वर्षे साधना करतो आहे। ते म्हणाले, वा वा, फार चांगले। तू आणखी 3च दिवस इथे सारखे बसून साधन कर, म्हणजे आत्तापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल। तो तसे करू लागला। त्याला वाटले की 3 वर्षे साधन केले तर आता 3 दिवस करणे फारसे काय अवघड, ते तर सहज करीन। पण गंमत अशी की त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे 5 मिनिटे सुद्धा बसवले नाही। त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे असे वाटू लागले। खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली। तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरुला शरण गेला। तो म्हणाला, मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले, पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते। आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आणि आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले, नाही तर होणे शक्य नाही। तर मी आपल्याला शरण आलो आहे। याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली। म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही। एक वेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो, कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो, पण सात्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, परमार्थामध्ये मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हेच फार कठीण जाते। श्रीराम जय जय राम। ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ अध्याय 5 कर्मसन्यास योग। अध्यायाचा सारांश। 5व्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, कर्म केल्याशिवाय कोणीही मुक्त होत नाही, पण कर्माचा त्याग न करता त्याच्या फळाचा त्याग कर, म्हणजे तू कर्मसन्यासी ठरशील। म्हणजेच खरा संन्यास हा वस्त्र किंवा डोंगरात जाणं नव्हे, तर कर्म करताना अहंकाराचा त्याग करणं हेच खरं संन्यास आहे। तत्वज्ञान। माऊली सांगतात, जो मनुष्य कर्म करताना मी करतो हा भाव सोडतो, तोच खरा ज्ञानी आहे। कर्मसन्यास म्हणजे कर्म न करणे नव्हे, तर कर्मामार्गे मी नाही हा भाव ठेवणे। माऊली म्हणतात, कर्म करावे पण फळाची अपेक्षा ठेवू नये। जे घडेल ते ईश्वराच्या इच्छेनेच घडेल। अशा स्थितीत मनुष्य शांत राहतो, सुखदुःखात समभाव ठेवतो। कथा। एक सुंदर कथा। एका गुरूंनी आपल्या शिष्याला सांगितले,
बाळा, तुला संन्यास घ्यायचा आहे का? शिष्य म्हणाला, हो गुरुजी. गुरूंनी त्याला शेतात पाठविलं. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेत जोत, पण मनात मी जोततोय हा भाव आणू नको. शिष्याने दिवसभर काम केलं, पण मनात एकच विचार, हे सर्व तुझं प्रभू. दिवसाच्या शेवटी तो थकला नाही, उलट आनंदित झाला. गुरूंनी हसून सांगितलं, बाळा, आज तू खरा कर्मसन्यासी झालास. आजच्या जीवनातील शिकवण. आपण आज ऑफिसमध्ये, घरात, व्यवसायात कुठेही असू, कर्म टाळायचं नाही, पण त्याच्या फळाशी आसक्ती ठेवायची नाही. कर्म करताना मी नाही, परमेश्वर कार्य करवतोय माझ्याकडून, हा भाव ठेवला की आपलं आयुष्य शांत, स्थिर आणि सुखी होतं. शेवट. माऊली म्हणतात, कर्म केल्यानं थकवा नाही, पण अहंकार केल्यानं मन थकून जातं. म्हणून आजचा संदेश, कर्म कर, पण ईश्वरार्पण बुद्धीनं. हाच आहे कर्मसन्यासाचा योग. ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ, अध्याय 6, ध्यान योग. मंगलाचरण. आपण प्रवेश करतो ध्यान योगाच्या शांत आणि दिव्य अध्यायात. मनाला स्थिर करण्याचं, आत्म्याला जाणण्याचं आणि ईश्वराशी एकरूप होण्याचं गूढ इथे माऊली उलगडतात. अध्यायाचा सारांश. अर्जुन विचारतो, हे श्रीकृष्णा, ध्यान म्हणजे काय आणि ते कसं साध्य करावं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो कर्म करतो पण फळाची आसक्ती नाही, जो मनावर नियंत्रण ठेवतो, तोच खरा योगी, खरा संन्यासी. म्हणजे योग म्हणजे केवळ आसन नव्हे, तर मनाच्या चंचलतेवर विजय मिळवणं, हेच खरं ध्यानयोगाचं स्वरूप आहे. तत्वज्ञान. माऊली म्हणतात, मन म्हणजे वाऱ्यासारखं चंचल, गतिशील आणि अनियंत्रित, पण जो योगाभ्यासाने आणि श्रद्धेने त्याला स्थिर करतो, त्याच्याच हृदयात ईश्वराचं दर्शन होतं. ध्यान म्हणजे इंद्रियांचा अंतर्मुख प्रवास, बाह्य जगातून आतल्या विश्वात प्रवेश. मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे, हा बोध जिथं होतो, तेथूनच ध्यानाची सुरुवात होते. माऊली सांगतात की जो मनाने सर्व प्राण्यात एकच आत्मा पाहतो, तोच योगी, तोच मुक्त, तोच आनंद स्वरूप होतो. कथा. एकदा एका साधकाने आपल्या गुरूंना विचारलं, गुरुदेव, मला ध्यान बसत नाही, मन स्थिर राहत नाही. गुरूंनी त्याला पाण्याने भरलेलं भांड दिलं आणि म्हणाले, हे घेऊन गावाभोवती फिरून ये, पण एक थेंबही सांडू नको. शिष्य फिरून आला. गुरुदेव, एक थेंबही गळला नाही. गुरूंनी विचारलं, आणि लोक काय काय करत होते? तो म्हणाला, मला माहीत नाही, माझं लक्ष फक्त भांड्याकडे होतं. गुरु हसले, अरे बाळा, असंच जेव्हा तुझं लक्ष ईश्वरावर राहील, तेव्हा मन आपोआप स्थिर होईल. तेच ध्यान आहे. आजच्या जीवनातील शिकवण. आजच्या धावपळीच्या जगात मन अस्थिर आहे. मोबाईल, काम, चिंता. माऊलींचा संदेश. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढ. श्वासावर लक्ष दे. रामकृष्ण हरी म्हण. मन स्थिर कर, कारण ध्यान हेच आत्मशांतीचं दार आहे. ध्यान केल्याने शरीर निरोगी होतं, मन प्रसन्न राहतं आणि आपण स्वतःला ओळखू लागतो. हेच ईश्वराशी एकरूप होण्याचं खरं साधन आहे. निष्कर्ष. माऊली म्हणतात, जो ध्यानात स्थिर राहतो, तो सुखदुःखात समभाव राखतो आणि त्याच्या अंतःकरणात परमात्मा प्रकट होतो. म्हणून आजचा संदेश, मन स्थिर करा, ईश्वरात एकरूप व्हा. हाच आहे ध्यानयोग, मुक्तीचा मार्ग. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला,
जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.